सिक्स स्टँडर्ड मध्ये आपण फिफ्थ चॅप्टर डेसिमल फ्रॅक्शन हा पाहतो. त्या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपलं प्रॅक्टिस सेट 15 चालू. प्रॅक्टिस सेट 15 प्रॅक्टिस सेट 15. त्या प्रॅक्टिस सेट 15 मध्ये आपला थर्ड क्वेश्चन पाहायचा. प्रॅक्टिस सेट 15 मध्ये आपला थर्ड क्वेश्चन काय म्हणले. थर्ड क्वेश्चन मध्ये पहा, कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन. कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन. कॉमन फ्रॅक्शन म्हणजे जो डेसिमल फ्रॅक्शन दिलाय, डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे जो पॉइंट मध्ये दिलेला आहे त्याला म्हणून आपण डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे जसं समजा आपण एक उदाहरण घेऊया, 2.35. हा जो 2.35 हा जो नंबर आहे डेसिमल फ्रॅक्शन जो आहे त्याचं आपल्याला कॉमन फ्रॅक्शन मध्ये, कॉमन फ्रॅक्शन मध्ये म्हणजे काय करायचं, हा जो डेसिमल फ्रॅक्शन आहे त्याचा डेसिमल काढायचा. आपल्याला डेसिमल काढायचा म्हणल्यानंतर काय करावं लागतं की तो जो डेसिमल पॉइंट जो आहे, तो जो पॉइंट आहे तो किती अंकानंतर पॉइंट आहे, किती डिजिट नंतर आहे, किती डिजिट नंतर आहे इकडून पाहायचं. युनिट प्लेस पण 1 आणि 2 म्हणजे 2 अंकानंतर पॉइंट आहे. म्हणून इथं काय करायचं, ते पॉइंट काढायचा आणि खाली काय करायचं, या ठिकाणी 2 शून्य देणार. पुढे त्याला म्हणून आपण या ठिकाणी डेसिमल पॉइंट. हे फ्रॅक्शन, कॉमन फ्रॅक्शन. आता या कॉमन फ्रॅक्शनचं आपल्याला काय करायचं, कन्व्हर्शन करायचं. मग काय करायचं की या ठिकाणी ह्याला अजून 5 ने डिवाइड करता येईल आपल्याला. 5 डिवाइड कर, 5 4 जा 20, 5 7 जा 35 आणि इथे किती या ठिकाणी 20 म्हणजे 47/20. या पद्धतीमध्ये त्याचं काय होतं, कॉमन फ्रॅक्शन मध्ये काय होतं, त्याचं रूपांतर होतं. याला m/n थोडक्यामध्ये त्याला काय म्हणू आपण, m/n मध्ये त्याचं काय करायचं, आपल्याला कन्व्हर्शन करायचं या डेसिमल फ्रॅक्शनचं. मग आता एक नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. त्याच्यामध्ये बघा, लक्ष द्या. पहिलं काय दिलंय, 27/27.5 27.5 दिला बरोबर. मग 27.5 याचं काय करायचं, आपल्याला डेसिमल मध्ये करायचं. मग डेसिमल मध्ये करायचं म्हणलं, सॉरी कॉमन फ्रॅक्शन मध्ये करायचं. आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीमध्ये हा पॉइंट काढायचा आहे. किती अंकानंतर पॉइंट आहे बघा, एका अंकानंतर पॉइंट आहे. म्हणजे आपलं 10 घ्यायचं. म्हणजे एकावरती काय करायचं, एकच शून्य घ्यायचं. म्हणजे इज इक्वल टू. आता ह्याला रेड्युसर फॉर्म करू आपण. काय म्हणजे रेड्युसर फॉर्म, किंवा या पद्धतीमध्ये आपण ठेवलं तरी या ठिकाणी काय काय अडचण नाही. फक्त त्याला काय करू, इथं सोपं काही त्याला डेसिमल त्याचं कन्व्हर्शन कुठल्याही प्रकारचे नाही केलं तरी चालतं. फक्त त्याचं काय करू, या ठिकाणी कॉमन फ्रॅक्शन मध्ये घेऊ. म्हणजे हा पॉइंट फक्त काय करू आपण इथं काढून टाकू. म्हणजे अजून सोपं. जर त्यानंतर सेकंड नंबर 0.007 किती अंकानंतर पॉइंट आहे बघा, 1 2 आणि 3 अंकानंतर पॉइंट म्हणजे 7 अपॉन त्याला काय 1 2 3 बरोबर 1000. 1 2 3 इथं सुद्धा काय करायचं, एकावरती आपल्याला 3 शून्य घ्यायचे बरोबर. त्यानंतर 90.8 हे 90.8 डेसिमल फ्रॅक्शन आहे. याचं कॉमन मध्ये रूपांतर करायचं म्हणलं, किती अंकानंतर पॉइंट आहे, इकडून मोजायचं नाही बरोबर. कुठून मोजायचं, इकडच्या साईड म्हणजे राईट हँड साईड पासून मोजायचं. म्हणजे 1 अंकानंतर पॉइंट आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण 908/10. त्यानंतर 4 नंबर 39.15 इज इक्वल टू किती अंकानंतर पॉइंट आहे, 2 अंकानंतर बरोबर. म्हणजे काय पॉइंट काढून टाकायचा आणि खाली काय करायचे 2 शून्य बरोबर. त्यानंतर 5 नंबर 3.12 इथं सुद्धा 2 अंकानंतर पॉइंट आहे. 312/100
पुरे आणि 6 नंबर 70.400 किती अंकानंतर पॉईंट आहे राईट 1 2 3 तीन अंकानंतर पॉईंट म्हणजे पॉईंट काढून टाकला 70,400 अपॉन 1000 या पद्धतीमध्ये इतकं सोपं आहे लक्षात काय केलं आपण लक्षात आलं तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे पॉइंट मध्ये दिलेला जो नंबर आहे त्यालाच काय म्हणतो आपण डेसिमल फ्रॅक्शन मग आता त्या डेसिमल फ्रॅक्शनचा आपला कॉमन फ्रॅक्शन मध्ये कन्वर्शन करायचंय म्हणजे हा जो पॉइंट आहे तो पॉइंट काढून टाकायचा एका अंकानंतरचा पॉइंट आहे एक शून्य दिला एकावरती तीन अंकानंतर पॉइंट आहे तीन शून्य घेतले एका अंकानंतर पॉइंट एकच शून्य घेतलं दोन अंकानंतर पॉइंट दोन शून्य घेतले या ठिकाणी दोन अंकानंतर पॉइंट आहे खाली दोन शून्य घेतले आणि तीन अंकानंतर पॉइंट आहे खाली काय केलं आपण तीन शून्य या पद्धतीमध्ये काय करायचं त्याचं कॉमन फ्रॅक्शन मध्ये काय केलं आपण त्या डेसिमल फ्रॅक्शनचं रूपांतर केलं लक्षात या त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आपला मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शनचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं साधं बघा लक्ष द्या त्याच्यावर आधारित आपला प्रॅक्टिस सेट काय करा या ठिकाणी 16 दिला कोणता दिला प्रॅक्टिस सेट 16 तर डेसिमल बरोबर फ्रॅक्शन तर काय करायचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन प्रॅक्टिस सेट 16 बरोबर बघा आता प्रॅक्टिस सेट 16 त्याच्या आधी पहिल्यांदा आपण पाहू काय या ठिकाणी 3.4 into 1.2 हे दोन काय केलं आपल्या ठिकाणी डेसिमल फ्रॅक्शन दिले तर त्यांचं आपलं मल्टिप्लिकेशन म्हणजे 3.4 into 1.2 बरोबर आता काय करू 12 चौक 8 म्हणजे दोन निघून आहे 2 चौक 8 2 त्रिक 6 4 एक 4 3 एक 3 आपण जर साधं 34 आणि 12 यांचा काय करतो मल्टिप्लिकेशन करतो 34 आणि 12 यांचं मल्टिप्लिकेशन करतो तसंच काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं 4 2 ने मल्टिप्लाय करायचं नंतर 1 ने मल्टिप्लाय करायचं त्यांचं ऍडिशन केलं आपण किती आलं 408 बरोबर आणि किती अंकानंतर पॉइंट द्यायचा आपल्याला दोन अंकानंतर कसा द्यायचा बघा लक्षात घ्या इथे एक अंकानंतर पॉइंट आहे इकडे एक अंकानंतर पॉइंट आहे बरोबर म्हणून एकूण किती दोन अंकानंतर पॉइंट म्हणजे आलेल्या उत्तराला आपल्याला काय करायचं दोन अंकानंतर म्हणजे 4.08 असं काय करायचं पॉइंट द्यायचं काय अडचण साधं मल्टिप्लिकेशन आहे फक्त त्याला पॉइंट किती अंकानंतर द्यायचा ते आपण फक्त काय करायचं ठरवायचं बघा आता त्याच्यावर आधारित या ठिकाणी फर्स्ट नंबर बघा काय दिले इफ 317 into 45 is equal to 14,620 14,625 then 3.17 into 4.5 is equal to dash किंवा किती बरोबर मग आता सांगता येईल तुम्हाला 370 into 45 बरोबर 317 into 45 मग ह्याचं जर आन्सर पाहिलं आपण तर ह्याचं आन्सर किती येते तर 14,625 बरोबर ह्याचा आन्सर बदलणार आहे का ह्याचा आन्सर सुद्धा तेच येणार आहे म्हणजे 3.175 into 4.5 is equal to याचं उत्तर सुद्धा याचं आन्सर सुद्धा 14,625 परंतु ह्याला आपल्याला डेसिमल मध्ये घ्यायचं मग डेसिमल मध्ये घ्यायचं कारण की हे जे पॉइंट आहे ते डेसिमल मध्ये दिलेत आपल्याला मग त्यांचं आन्सर सुद्धा डेसिमल मध्ये आलं पाहिजे आन्सर तेच येणार आहे 14,625 फक्त त्याला काय करायचं पॉइंट द्यायचा आहे मग कोणता पॉइंट आहे तुम्हाला माहिती आहे आता ह्याच्यामध्ये कोणता पॉइंट लावायला आपला तर इथं दोन अंकानंतर आहे इथं एका अंकानंतर आहे असं म्हणून किती अंकानंतर झाला 3 अंकानंतर म्हणून 1 2 3 म्हणजे चला म्हणायचं आहे 14.625 लक्षात आलं पॉइंट म्हणजे गुणाकार तोच आहे मल्टिप्लिकेशन तेच घ्यायचं कारण इथं दिले तेच घ्यायचं आपण वेगळं मल्टिप्लिकेशन
मल्टिप्लिकेशन करायची सुद्धा आवश्यकता नाही, फक्त आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, पॉईंट द्यायचा आहे. आणि तो पॉईंट कशावर ठरवायचा आहे की याच्यामध्ये आपल्याला किती अंकानंतर पॉईंट आहे, इथं किती अंकानंतर पॉईंट आहे, आणि दोन्हीची बेरीज करून आपल्याला काय करायचं आहे, तो पॉईंट द्यायचा. बरोबर. आता त्यानंतर सेकंड नंबर तो आपण if 503 into 270 is equal to किती आहे, 1,09,151. देन म्हणून याच्यासारखंच बघायला, देन 5.03 into 2.17 is equal to how? बरं बरं 503 गुणिले 217 याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला इथे दिलंय. फक्त आपला डेसिमल फ्रॅक्शन पॉईंट देऊन त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग बघू आपण इथं काय करायचं. आता मल्टिप्लिकेशन आता सांगितलं तुम्हाला, या पद्धतीमध्ये मल्टिप्लिकेशन हे तेच येणार आहे, कुठल्याही प्रकारचा त्या मल्टिप्लिकेशन मध्ये बदल नाही. 1,09,151. पण आता येणाऱ्या उत्तराला, हे जे उत्तर आपलं आहे त्या उत्तराला किती अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे, 1, 2, 3 आणि 4. किती अंकानंतर? 4 अंक. कारण इकडे 2 अंकानंतर, इकडे 2 अंकानंतर, म्हणजे एकूण आपल्याला किती अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे, 4. म्हणून इथं येत असताना बघा 10.91 मल्टिप्लिकेशन केलं का आपण? नाही. त्यांनी जे दिलं तेच मल्टिप्लिकेशन घेतलंय, त्यांनी जे दिलं तेच मल्टिप्लिकेशन घेतलंय, फक्त आपण त्या ठिकाणी पॉईंट दिलाय. कारण की नंबर सुद्धा तेच आहे, 45, 503, 5.03, 270, 2.17. नंबर तेच आहे, फक्त जरा डेसिमल मध्ये घेतलेला. बरे अंक तेच आहेत, अंक सगळे तेच आहेत, डिजिट तेच आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये तुम्हाला काय केलं, मल्टिप्लिकेशन करायचं. आता काय करूया, थर्ड क्वेश्चन मल्टिप्लाय. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. बरोबर आहे. त्यांनी काय केलं होतं, मल्टिप्लिकेशन करून दिलं होतं. आता आपल्याला त्यांचं काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचं. थर्ड क्वेश्चन आपण घेतोय. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लाय. बरोबर. थर्ड क्वेश्चन मल्टिप्लाय. बरोबर. पहिलं पाहू, 2.7 into 1.4. 2.7 into 1.4. आता काय करायचं, मल्टिप्लिकेशन, दोन्ही प्रकारचं मल्टिप्लिकेशन बघा. 2.4. आता काय करायचं बघा, लक्ष द्या. 2.7 into 1.4. आपल्याला साधं मल्टिप्लिकेशन माहिती आहे, हे करता येईल आपलं मल्टिप्लिकेशन. 4 ने मल्टिप्लाय करू, 4 7 जा 28, कॅरी 2, 4 2 जा 8, 8 आणि 2 किती झाले 10. 1 ने मल्टिप्लाय करू, 27, हे 8, 7 आणि 3. किती अंकानंतर पॉईंट द्यायचा, 1 आणि 2, म्हणजे 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. म्हणजे इथे यायचं आपण उत्तर 2.7 into 1.4 is equal to 3.78. काय अडचण आहे याच्यामध्ये बघा, लक्ष द्या. आधी पहिल्यांदा आपल्याला त्यांचं काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल, आणि मल्टिप्लिकेशन करून काय करायचं, त्याचं उत्तर आपल्याला इथे घ्यायचं. बरं. आता त्यानंतर किंवा वाटल्यास इथं पॉईंट द्यायच्या ऐवजी आलेल्या उत्तराला इकडे खाली काय करू आपण, पॉईंट. आता त्यानंतर 6.17 into 3.9. बरोबर. आधी आपण 670 into 39 यांचं मल्टिप्लिकेशन करू. बरोबर. 39 यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. आणि हे मल्टिप्लिकेशन बघा, आता 9 ने मल्टिप्लाय करायचं, 9 ना, 9 7 जा 63, कॅरी 6, 9 1 जा 9, 9 plus 6 किती झाले 15, कॅरी 1, 9 6 जा 54, 1 किती झाले 55. 3 नंबर 3 7 जा 21, कॅरी 2, 3 1 जा 3, 3 into 5 and 3 6 जा 18. किती झाले बघा, लक्ष द्या. बरं. त्या पद्धतीमध्ये त्याचं काय झालं, आपलं मल्टिप्लिकेशन आलं.
आता आपल्याला काय करायचं बघा, 6.17 इंटू 3.9. आता जसं आपण सांगितलं त्या पद्धतीमध्ये काय होईल, आता किती अंकांना तो पॉईंट द्यायचा, 1 2 आणि 3 म्हणजे 24.069. बरं, या पद्धतीमध्ये. त्यानंतर थर्ड नंबर काय दिले पहा, 0.57 इंटू किती 2 म्हणजे 57 इंटू 2 करायचा. 57 इंटू 2 साधं गुणाकार मल्टिप्लिकेशन. 14 कॅरी 1 11 बरे 114. मग आता काय करायचं तर 0.57 इंटू 2 म्हणजेच आलेल्या उत्तराला 2 अंकानंतर काय करायचं आपलं पॉईंट द्यायचं. तर आणि 4 नंबर काय दिलं बघा, 4 नंबर मध्ये 5.04 इंटू 0.7 म्हणजेच काय येतं 504 इंटू 7. 504 इंटू 7 यांचं काय करू आपण मल्टिप्लिकेशन करू. बरं, काय होईल यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे, 4 7 ला 28, 7 5 ला 35 म्हणजेच आलेलं जे उत्तर आपलं आहे त्या उत्तराला किती अंकानंतर पॉईंट द्यायचा बघा, लक्षात घ्या. 1 आणि 2 आणि 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे 3.28. या पद्धतीने त्याचं काय होईल आन्सर. अशा प्रकारे आपण काय केलं, डेसिमल जो फ्रॅक्शन आहे त्या डेसिमल फ्रॅक्शनचं आपण काय केलं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन. बरोबर, ह्याच्यावर आधारित आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम दिले. ती वर्ड प्रॉब्लेम सुद्धा काय करायचं आपल्याला या ठिकाणी घ्यायची. बघा लक्ष द्या, वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय म्हणलंय, वीरेंद्र बॉट 18 बॅग ऑफ राईस, ईच बॅग weighing 5.250 किलोग्रॅम. म्हणजे वीरेंद्रनं काय केलं या ठिकाणी 18 बॅग कोणत्या राईसच्या म्हणजे तांदळाच्या 18 बॅग काय केलं या ठिकाणी खरेदी केली. आणि एका बॅगचं वजन त्यांनी सांगितलं, एका बॅगचं वजन सांगितले 5.250 किलोग्रॅम. हाऊ मच राईस डीड ही बाय ऑल टुगेदर. एकूण तरी किती खरेदी केली. म्हणजे आपल्याला इथं एकाची किंमत माहिती, एकाहून आपल्याला अनेकाची किंमत काढायची. म्हणजे एका बॅगचं वजन माहिती आहे, ईच बॅग वेइंग म्हणजे एका बॅगचं वजन माहिती आहे, तुम्हाला 18 बॅगचं वजन काढायचं. बरं, म्हणजेच काय करायचं आपल्याला या ठिकाणी आपलं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा लक्षात, काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन केलं की 18 बॅगचं काय मिळतं तुम्हाला वजन मिळतं. आणि परत अजून काय केलं त्यांनी, इफ द राईस कॉस्ट, बरे म्हणजे टोटल राईस असं म्हणतो, टोटल राईस इज इक्वल टू 4 number weight of 1 bag is equal to किती आहे 5.250 किलोग्रॅम एका बॅगचं. therefore weight of 18 bag is equal to 5.250 into 80. बरोबर, 5.250 into 80 म्हणजे त्याला 18 ने काय करावं लागेल तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपलं साधं मल्टिप्लिकेशन आता जसं सांगितलं तुम्हाला त्यानुसार काय करायचं तर मल्टिप्लिकेशन करायचं. 8 ने मल्टिप्लाय करा 0, 8 5 * 40 कॅरी 4, 8 to the 16 plus 4 20 कॅरी 2, 8 5 * 14 plus 2 14. बरं, आता त्यानंतर 1 ने मल्टिप्लाय केलं 0 5 2 5 यांचं ॲडिशन झालं की त्याला बघायला लागतं 0
0 5 4 9 म्हणजेच काय 1 2 3 94.50 किलोग्रॅम. Right? 90. Therefore, weight of 18 bag 94.50. Right? Weight of काय 18 bag is equal to 19.50 किलोग्रॅम. एवढं काय झालं त्याचं वेट. आता आपल्याला काय विचारलं अजून सेकंड क्वेश्चन त्याच्यामध्ये विचार. काय सेकंड क्वेश्चन बघा. इफ द राईस कॉस्ट 42 रुपीज पर किलोग्रॅम हाऊ मच डिड पे फॉर इट. म्हणजे त्यांनी एकूण सगळं मिळून किती किलोग्रॅम राईस खरेदी केला 94.50. बरं नाही म्हणजे आता काय म्हणतात काय लक्षात द्या. कॉस्ट ऑफ 1 किलोग्रॅम राईस रुपीज किती 42. एका किलोग्रॅमची कॉस्ट त्यांनी सांगितली 42. बरोबर. देअरफोर टोटल कॉस्ट ऑफ राईस इज इक्वल टू 94.500 इंटू किती 42. बरोबर. एक लक्षात आलं. आधी पहिल्यांदा आपल्याला एका बॅगचं वजन दिलं होतं. आपलं अशा 18 बॅगचं वजन काढायचं होतं. ते वजन आपण मल्टिप्लिकेशन करून काढलं म्हणजे त्यांनी त्या वीरेंद्रने एकूण किती राईस खरेदी केलाय 94.500 किलोग्रॅम. एवढा राईस खरेदी केला. तर एका किलोग्रॅमची किंमत दिली तुम्हाला 42. एका किलोग्रॅमची किंमत दिली 42. तर अशा 94.500 बॅगची किंवा सॉरी राईसची किंमत किती. बरं. म्हणजे ह्या दोन्हीचं काय करणं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं. याचं मल्टिप्लिकेशन पाहून घेऊ. या ठिकाणी आपण साईडला मल्टिप्लिकेशन करू 94.500 इंटू 42. बघा लक्ष द्या 0 0 5 10 5 टू द 10 कॅरी 1 4 टू द 8 1 9 9 टू द 18. बरं. परत 4 ने मल्टिप्लाय करू 4 2 5 20 कॅरी 2 4 4 16 प्लस 2 18 कॅरी 1 4 9 36 कॅरी 1 37. म्हणजे इतके रुपये त्याचे काय होतात त्या ठिकाणी होतात. किती झाले बघा लक्ष द्या. तर आपल्याला 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे म्हणून इथं 3960. बरोबर. Therefore he pay how many rupees. Therefore how much did he pay for it. Therefore he paid rupees 3969 for it. म्हणजेच काय राईस आपलं 3969. लक्षात आपल्याला बघा लक्ष द्या. वीरेंद्रनं किती बॅगा खरेदी केल्या 18. एका बॅगचं वजन 5.2500 आहे. अशा 18 बॅगचं वजन काढायचं आहे. म्हणजे त्याला 18 काय केलं मल्टिप्लाय केलं म्हणजे सगळं एकूण वेट त्या राईसचं किती आलं 94.500. एका किलोग्रॅमला किती रुपये तर 42 रुपये. असं टोटल कॉस्ट त्याची किती होते तर त्यांचं काय करून मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे एकूण वीरेंद्रला त्या दुकानदाराला 3969 रुपये काय करावं लागतील द्यावे लागतील. बरोबर. आता त्यानंतर पुढचं घ्या 4 नंबर बघा लक्ष द्या. वेदिका हॅज 23.50 मीटर क्लॉथ. वेदिकाजवळ किती कपड्याची दिले आपल्याला बघा. आता त्या कपड्यामधून has 23.50 meters cloth. She used त्या कपड्यामधून तिने काय केलं या ठिकाणी काय उपयोग केला. She used it to make 5 certain equal size. म्हणजे 5 certain काय त्याच्यातली इक्वल साईज तयार केली. If each certain required 4 meter 25 centimeter to make
हाऊ मच क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर. तर एक तिने काय केले, त्याच्यातले 5 काय केले या ठिकाणी पार्ट तयार केले, इक्वल पार्ट. बरोबर. तर त्या इक्वल पार्ट तयार केल्यानंतर त्या एका पार्टसाठी लागणारा क्लॉथ दिला आहे. बरं. म्हणजे तो क्लॉथ किती बघा लक्षात द्या, 4 मीटर 25 सेंटीमीटर. मग आता इथे घेऊ आपण वेदिका हॅज 23.50 मीटर क्लॉथ. बघा लक्षात घ्या, वेदिका हॅज 5 नंबर 23.50 मीटर क्लॉथ. वेदिका जवळ किती क्लॉथ आहे, 23.50 मीटर क्लॉथ. आता काय करायचं आहे, 4.25 मीटर certain cloth and he made such 5 equal size of 4.4 meter 25 centimeter. म्हणजेच काय म्हणा या ठिकाणी 4.25 मीटर certain cloth आता हे जे काय करायचं, आपलं 5 इक्वल पार्ट तयार केले. म्हणजे काय करू आपण, त्याला पाय 5 ने काय करू, त्याला मल्टिप्लाय करू. बरोबर आहे. मग आता किती आलं मल्टिप्लिकेशन बघा लक्षात घ्या, 25 5 ने 25 कॅरी 2 2 5 टू द 10 कॅरी 2 12 कॅरी 1 20 प्लस 1 म्हणजे मीन्स 21.25 मीटर क्लॉथ of 5 certain equal size. 5 certain equal size. बरं, काय केलं आपण, वेदिका जवळ किती कपडा आहे, 23.50 एवढा कपडा आहे. सर्टन क्लॉथ म्हणजे तो जो क्लॉथ आपल्याला पाहिजे त्याचं मीटर किती आहे, 4.25 मीटर. असे किती क्लॉथ घ्यायचे, आपल्याला 5 घ्यायचे. म्हणून त्यांचं एकूण किती झालं, 21.25 एवढा क्लॉथ त्या वेदिकाला लागतोय. 5 त्याचे हिस्से केल्यानंतर, इक्वल साईज केल्यानंतर. आता किती शिल्लक राहिला, बरोबर आहे. मग आता काय म्हणून देअरफोर 23.50 मायनस 21.25 बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी या दोन्हीचं रिमेनिंग लेफ्ट क्लॉथ आता शिल्लक राहिलेला क्लॉथ काढायचा, शिल्लक राहिलेला कपडा काढायचा. तर तो काढत असताना ह्या एकूण कपड्यामधून वापरलेला यूज केलेला कपडा किती तो आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. मग आता याचं मायनस बघायचं, सबट्रॅक्शन. हे 5 4 म्हणून 2 गेले, 2 राहिले, इथं 2.25 मीटर. बरोबर. देअरफोर 2.25 मीटर क्लॉथ लेफ्ट ओव्हर. म्हणजे एकूण किती शिल्लक राहिला, तर 2.25 मीटर क्लॉथ काय झाला या ठिकाणी शिल्लक राहिला. काय काय केलं बघा, एकूण त्या वेदिकाजवळ किती कापड आहे ते आपल्याला माहिती आहे. त्याचे 5 हिस्से करायचे, आपल्या इक्वल साईजचे. एक हिस्सा सांगितला त्याने 4.25 मीटरचा, असे 5 घ्यायचे आपल्याला. बरोबर. मग किती कापड लागलं, 21.25 मीटर. बरोबर. आता त्या एकूण कापडामधून 21.525 मीटर एवढं कापड काय झालं या ठिकाणी कमी झालं, म्हणजे वजा केलं. मग राहिलं किती शिल्लक, 2.25 मीटर. म्हणून नाही तर 2.25 मीटर क्लॉथ लेफ्ट ओव्हर. याच्यातला किती शिल्लक राहिला, 2.25 मीटर क्लॉथ काय झाला या ठिकाणी शिल्लक राहिला. अशा प्रकारे आपल्या इथं काय या ठिकाणी मल्टिप्लिकेशन ऑफ काय डेसिमल फ्रॅक्शन एक संपलेलं पूर्ण. आता त्यानंतर पुढील लेक्चरमध्ये, पुढील पिरियडमध्ये आपण काय करू की डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन पाहू.